महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म, या सद्धम्माला अनुसरणारा संघ, या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीन रत्नांची ओळख ज्या महामानवाने करून दिली ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार अभिवादन. आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व आदरणीय उपासक उपासिका सर्वांना नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम. तर मिलिंद प्रश्न या ग्रंथांतर्गत आपण काल श्रेष्ठ धर्मासंबंधी प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यामध्ये आपण बघितलं की एखादा श्रोता पण गृहस्थ जरी असला तरी त्याने भिक्षूला वंदन करावे आणि वंदन करीत असताना त्या भिक्षूमध्ये ज्या काही गुण पाहिजे ते 20 गुण आंतरिक आणि 2 बाह्य गुण, तर त्या सगळ्या गुणांचं वर्णन सुद्धा या ठिकाणी भंते नागसेनांनी केलेलं होतं आणि त्या गुणासंदर्भामध्ये आपण सुद्धा बघितलेलं होतं. आणि मग कोणत्या कोणत्या कारणामुळे त्या गृहस्थाला, त्या भिक्खूंना वंदन केलं पाहिजे याविषयी फार चांगली माहिती या प्रकरणाच्या माध्यमातून आलेली होती आणि ते आपण काल जाणून घेतली. आज या ठिकाणी जे प्रकरण आहे त्याचं शीर्षक आहे सर्व प्राण्यांच्या हितासंबंधी प्रश्न. यामध्ये विशेषत्वानं अग्गी खंदोपम सूत्राचा उल्लेख आलेला आहे. माझ्याकडे जे काही संदर्भ ग्रंथ आहेत, जे निकाय आहेत, जिम निकाय, दिग्घ निकाय, दोन्ही ग्रंथामध्ये मी बघितलं, सुत्त निपात पण आहे माझ्याकडे, सुत्त निपातही बघितलं, पण मला अग्गी खंदोपम सूत्राचा उल्लेख त्या दोन्ही ग्रंथामध्ये आढळला नाही. तर त्यामुळे आणखी कोणत्या निकायामध्ये ते सूत्र आलेलं आहे याची काही मला कल्पना नाही. अर्थातच भगवान बुद्धांनी सगळ्यांच्या कल्याणाचा विचार केलेला आहे, सगळ्यांच्या मानसिक विकासाचा विचार केलेला आहे आणि हा विचार करत असताना जो काही उपदेश दिलेला आहे तो त्याच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठीच दिलेला आहे. कारण भगवान बुद्ध हे महाकारुणिक होते, ते लोकांचं हित करणारे होते, ते लोकांच्या सुखासाठी झटणारे होते. आणि तरीही अग्गी खंदोपम सूत्राचा उपदेश ऐकल्यानंतर, हे सूत्र ऐकल्यावर 60 भिक्खूंच्या तोंडातून रक्ताच्या गुडण्या निघाल्या, याचा नेमका काय अर्थ लावावा मला सुद्धा कळलेलं नाही. पण आपण एक समजूया की आता हे सगळं जो सार आपण जो पाहतो आहे तो सार या ठिकाणी जो आलेला आहे त्यावर आपण लक्ष केंद्रित करूया की तथागत सर्व जीवांचे अहित दूर करून हिताची कामना करतात. सर्व जीवांचे अहित दूर करतात आणि त्यांच्या हिताची कामना करतात. हे सगळं प्रसिद्ध आहे, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. कोणाचं अहित व्हावं असं भगवान बुद्धाचं कुठलंही आचरण आपल्याला दिसून येत नाही. अगदी देवदत्ताच्या संदर्भामध्ये सुद्धा तशाच पद्धतीचा जो प्रश्न उपस्थित झालेला होता की भिक्खू संघामध्ये फूट पाडून हा महापाप करेल, तरी पण त्याला भिक्खू संघामध्ये भगवान बुद्धांनी सामील करून घेतलेलं होतं. त्या पाठीमागे तो लाखो वर्ष, लाखो कल्प नरक यातना भोगण्यापेक्षा त्या यातना कमी करता याव्या आणि त्याला काहीतरी बोध मिळावा यासाठी त्यांनी आपल्या भिक्खू संघामध्ये भगवान बुद्धांनी सामावून त्याच्यावर एक प्रकारची दयाच केलेली होती. करुणा भावनेनं देवदत्ताला त्यांनी मदत केलेली होती. तर भगवान बुद्ध अशा पद्धतीनं सगळ्यांनाच मदत करतात. तर तथागत कोणाच्या जीवांचे अहित करत नाही आणि अग्गी खंदोपम सूत्राच्या माध्यमातून हे सूत्र ऐकल्यावर 60 भिक्खूंच्या तोंडातून रक्ताच्या गुडण्या निघाल्या, रक्ताच्या उलट्या त्यांनी केल्या. तर हा जो काही कॉन्ट्राडिक्टरीवर आपण काहीतरी बोलावं, हा उभय कोटीचा प्रश्न त्यांनी नागसेनासमोर ठेवलेला आहे.
ते म्हणतात की तेही खरं आहे आणि हेही खरं आहे. आतापर्यंतचं जे काही सूत्र आपण पाहिलेलं आहे, तर त्यावेळेस पहिलं वाक्य एका विशिष्ट परिस्थितीला अनुसरून बुद्धाने म्हटलेलं आहे आणि दुसरं वाक्य एका विशिष्ट परिस्थितीमध्ये जे काही म्हटलेलं असेल किंवा घडलेलं असेल एखादी घटना, तर हे जे दोन संदर्भ आहे हे वेगवेगळ्या ठिकाणचे असल्यामुळे तर त्याला एक दुसऱ्याशी जोडून हे बरोबर असेल तर हे चूक आहे किंवा हे चूक असेल तर हे बरोबर आहे असं लावून पाहण्याचा जो काही राजाचा दृष्टिकोन आहे तो यासाठी की यातून जे प्रश्न निर्माण होतात उभयकोटीचे प्रश्न, ते पुढे लोकांमध्ये या प्रश्नाविषयी भ्रम राहू नये आणि म्हणून ते असे तुलनात्मक प्रश्न या ठिकाणी उभे करत आहे. तर दोनही गोष्टींना तेवढंच महत्व आहे. दोनही गोष्टी भगवान बुद्धानेच उच्चारलेल्या आहे. प्रासंगिक रूपाने त्या ज्या वेळेस ज्या पद्धतीची परिस्थिती होती त्या परिस्थितीला अनुरूप भगवान बुद्धाने हा उपदेश केलेला आहे किंवा तसे प्रसंग घडलेले आहे. आणि म्हणून ते म्हणतात की हे राजा, तथागत सर्व जीवांचे अहित दूर करून त्यांच्या हिताची कामना करतात आणि त्यांनी अग्गी खंदोपन सुत्ताचा उपदेश केल्यानंतर 60 भिक्खूंनी आपल्या तोंडातून रक्ताच्या गुळण्या टाकल्या, हेही खरे आहे. पण मग ते पुढे जे काही म्हणतात ते महत्वाचं आहे, परंतु ते तथागताच्या उपदेशामुळे नाही, तर ते त्यांच्याच दोषामुळे घडलेले आहे. तर तथागत सगळ्यांना सारख्याच पद्धतीचा उपदेश करतात. तथागत कोणाचा भेद करीत नाही. आणि त्या काळामध्ये जे काही लोक तथागतांचा उपदेश ऐकण्यासाठी येत होते त्या सर्वांनाच तर काही निर्वाण प्राप्त झालं नाही ना. त्या सर्वांनाच काही श्रोतापन्न अवस्थाही प्राप्त झाली नाही, सकृदागामी अवस्था प्राप्त झाली नाही, अनागामी अवस्था प्राप्त झाली नाही. अनेक लोक होते. श्रावस्ती केवढी मोठी नगरी, किती मोठा गाव होता तो, एक व्यापार केंद्र होतं आणि राजधानी होती ना. आणि त्यामध्ये लाखो लोकांचं वास्तव्य होतं. एवढं मोठं ते नगर बसलेलं होतं आणि त्या नगरामध्ये भगवान बुद्ध होते. तर काय सगळेच धम्ममार्गाने लागलेत काय? सगळेच धम्ममार्गाने नाही लागले. बुद्धाला भेटायला येणाऱ्या प्रत्येक माणसावर काय सारखाच प्रभाव पडत होता काय? किंवा ते सारख्याच पद्धतीनं ग्रहण करत होते काय? तर बिलकुल नाही, ते सारख्याच पद्धतीनं ग्रहण करत नव्हते. तर जे जेवढ्या प्रमाणामध्ये ग्रहण करायचे, जेवढ्या स्मृतीपूर्वक राहून, जेवढ्या शांत चित्त राहून, जेवढ्या श्रद्धा भावनेनं ग्रहण करायचे, तेवढ्या प्रमाणामध्ये लाभ होतो. आताही आपण जेवढ्या श्रद्धेनं धम्मग्रहण करतो, जेवढ्या शांतपणे धम्मग्रहण करतो, जेवढ्या एकाग्र चित्तानं धम्मग्रहण करतो, जेवढं स्मृतीपूर्वक राहून धम्मग्रहण करतो, तेवढा परिणामकारक लाभ आपल्याला होत असतो. हे सत्यच आहे ना. मग ते त्या काळामध्ये अपवाद कसं ठरू शकतं? आणि म्हणून जे लोक या पद्धतीनं ऐकत नाहीत, त्याचा त्यांना लाभ होत नाही, ते तसेच वागत राहतात आणि त्याचे ते दुष्परिणाम भोगतात. त्याला काय भगवान बुद्ध जबाबदार आहेत का? कारण भगवान बुद्धांनी कोणाला मोक्षापर्यंत पोहोचवण्याचा काही ठेका घेतलेला नव्हता. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की मी रस्ता दाखवतो, चालावं तुम्हाला लागेल, है ना. कोई तथागत होगा तो वो रास्ता दिखाएगा, चलना तो तुम्हें पड़ेगा, तुम्हें ही किच्चंग आ तप्पंग अख्खा तारो तथागतंग. तर एवढं स्पष्टपणे भगवान बुद्धांनी सांगितलं. त्यामुळे जर कोणी व्यक्ती दुष्कर्मामध्येच लीन असेल तर त्याचा दोष तथागताला कसं काय देता येईल? त्याचा दोष तथागताला देता येणार नाही. ते त्याच्या कर्माचे परिपाक भोगतो. तो व्यक्ती त्याच्या कर्माचे परिपाक भोगतो. आणि म्हणून त्या काळामध्ये सुद्धा जे काही लोक होते ते सगळेच काही भगवान बुद्धाला ग्रहणशील नव्हते. परंतु भगवान बुद्ध सगळ्यांनाच सांगत होते. जे ग्रहण करत होते त्याला त्याचा लाभ मिळत होता, जे ग्रहण करत नव्हते त्याला त्याचा लाभ मिळत नव्हता. जे दुष्कर्म करण्यामध्ये गर्क राहायचे ते आपल्या दुष्कर्माचे फळ भोगत होते. आजही त्याच पद्धतीची परिस्थिती आहे. आणि मग भिक्खू संघामध्ये सामील झालेले जे काही भिक्खू होते त्या सर्वांची काही मनस्थिती सारखी नव्हतीच ना. ते सगळे काही ग्रहणशील होते बुद्धाप्रती, खूप त्यांची स्मृती जागृत झालेली होती. अशातलाही काही प्रकार नाही. असं असतं तर वारंवार भगवान बुद्ध जेव्हा
रात्री फिरायला निघून निरीक्षण करायचे भिक्षूंच्या रूम मध्ये, तर भिक्षू आपले गप्पा करत दिसायचे, त्यांना हसत दिसायचे, बडबड करत दिसायचे, आपला वेळ वेगळ्या पद्धतीने घालवताना दिसायचे. आणि मग भगवान बुद्ध म्हणायचे, हे भिक्षूंनो, प्रमाद करू नका, अपमादेन संपादेथ, अप्रमादामध्ये पडू नका. कशाला सांगायला लागत होतं बुद्धांना? तर भिक्षू असून सुद्धा ते प्रमादामध्ये आपलं जीवन घालवित होते, आणि म्हणून भिक्षूंना सुद्धा वारंवार बुद्धाला सचेत करावं लागत होतं की भिक्षूंनो, अप्रमादी बना, आपला वेळ व्यर्थ घालवू नका, सत्कर्मी लावा, चिंतन करा, धम्माचं चिंतन करा, ध्यान करा, धम्मचर्चा करा, धम्मश्रवण करा. तर या गोष्टी सुद्धा भगवंताला वारंवार भिक्षूंना सुद्धा सांगाव्या लागत होत्या. कारण भिक्खू संघामध्ये सुद्धा वेगवेगळ्या चित्त असलेले लोक, वेगळ्या धारणा असलेले लोक त्यांच्या संघामध्ये सामील झालेले होते, आणि एक प्रकारे ते धम्म शिकून घेण्याचा प्रयत्न करीत होते. इथे हा जो रक्ताच्या गुडण्या टाकल्या, हा जो संदर्भ आहे तो भिक्खूंच्या संदर्भामध्ये आहे. 60 भिक्खूंनी त्यांच्या तोंडातून रक्ताच्या गुडण्या टाकलेल्या आहे. तर त्यामुळे तथागताला काही दोष लागत नाही. जर त्यांनी अग्निखंदोपम सूत्राचा उपदेश दिला नसता तर त्यांच्या तोंडातून रक्ताच्या गुडण्या निघाल्या नसता काय, हा प्रतिप्रश्न राजा मिलिंदाचा. आणि मग त्यावर राजाला उत्तर देताना बनते नागसेन म्हणतात की नाही, हे भिक्षू असत्य मार्गाचा अवलंब करीत होते. त्यांनी भगवान बुद्धाचा उपदेश ऐकला व त्यांच्या पोटात दुखणे उत्पन्न झाले, आणि त्या दुःखातून त्यांच्या तोंडातून रक्त पडू लागले. असं समजूया की बुद्धाचा उपदेश ऐकून सुद्धा त्यांनी बुद्धाने सांगितलेल्या मार्गावर मार्गकरण करत बसण्यापेक्षा त्यांच्यावर जे संस्कार झालेले होते ते त्या संस्कारानेच वागण्यामध्ये गर्क होते, असत्य मार्गाचा अवलंब करीत होते, असं या ठिकाणी आलेलं आहे. हे राजा, हे भिक्षू असत्य मार्गाचा अवलंब करीत होते. त्यांनी भगवान बुद्धाचा उपदेश ऐकला व त्याच्या पोटामध्ये दुखणे उत्पन्न झाले. आपण समजूया आपण ह्या पद्धतीने, किंवा आणखी काही कारण असू शकतात, परंतु कारण मात्र असत्य मार्गाचा ते अवलंब करीत होते, आणि म्हणून असत्य मार्गाचा अवलंब केल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये ही दुःखद घटना घडली, किंवा हे दुःख त्यांनी भोगले, असं आपण समजूया, है ना. त्याचा मतितार्थ असाच निघतो. त्यामुळे बुद्धाने जो काही उपदेश केला त्याचा परिणाम म्हणून त्यांना हे दुःख भोगावं लागलं, किंवा हा परिणाम त्यांच्यावर झाला, असा संदर्भ जोडण्यामध्ये काही एक अर्थ नाही ना. असा संदर्भ जोडण्यामध्ये काही एक अर्थ नाही, है ना. तर म्हणून या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सर्पाचं उदाहरण आलेलं आहे की वारुळामध्ये सर्प असावा, आणि वाळू नेण्याकरता एखाद्या व्यक्तीने त्या ठिकाणी यावं, तिथली वाळू घेऊन जावं, आणि वाळू नेत असताना ते छिद्र बुजून जावं, आणि त्या छिद्र बुजून गेल्यामुळे त्या सापाला काही हवा मिळत नसल्यामुळे तो त्या ठिकाणी मरून जावा. तर ज्या पद्धतीने तो सर्प मरतो त्याच पद्धतीनं पुरुष आपल्या कर्तृत्वाने मरणास प्राप्त होत नाही काय? आपल्याच कर्तृत्वानं आपण मरतो किंवा तारतो. त्याच्यासाठी आपलेच कर्म कारणीभूत ठरत असतात. बुद्धाचा कर्मसिद्धांत आपण लक्षात घेतला पाहिजे, नाही का. बुद्धाच्या कर्मसिद्धांताला आपण नेहमी स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. जे अकुशल करणार त्याचे परिपाक तो भोगणार. यामध्ये कोणीही तुम्हाला काहीही मदत करू शकत नाही, कोणीही वाचवू शकत नाही. साक्षात तथागत सुद्धा वाचवू शकत नाही. तथागत तुम्हाला सुमार्गावर चालण्याची प्रेरणा देऊ शकतात, पण जर कोणी सुमार्गावर चालतच नसेल तर त्यासाठी भगवान बुद्ध उतरून इथून इथं ठेवणार नाही. तो आपल्या गतीनं आपले परिणाम भोगतणार, आपल्या कर्माने तो आपले परिणाम भोगणारच, नाही का. हा निसर्गाचा नियम आहे, याला बुद्ध सुद्धा अपवाद नाही. म्हणून बुद्ध म्हणतात, मी मोक्षदाता नाही, मी मार्गदाता आहे. मी मार्ग दाखवतो, चालणं तुमचं काम. चालाल तर मुक्त व्हाल, नाही चालाल तर आहे तिथेच तुम्ही सडत राहाल. त्याच नरकामध्ये आपलं जीवन यापन करत राहाल, दुःख भोगत राहाल, है ना. तर म्हणून ते आपल्या कर्तृत्वाने मरण प्राप्त करतात.
तर त्यासाठी तथागत त्या भिक्षूंच्या विनाशासाठी किंवा इतर लोकांच्या विनाशासाठी कारणीभूत ठरत नाही. आणि मग ते पुढे म्हणतात की जे तथागत आहे ते क्रोधामुळे किंवा अनुनयामुळे धर्माचा उपदेश करीत नव्हते. ते क्रोध व अनुनयापासून मुक्त होऊन धर्माचा उपदेश करीत होते. धर्माचा उपदेश करीत असताना जे सम्यक मार्गाने चालत होते त्यांचे विकार शांत होत होते व जे असत्य मार्गाने चालत होते त्यांचा ऱ्हास होत होता. हे जे वाक्य आहे हे अतिशय महत्वाचं वाक्य आहे. तर अशा पद्धतीनं अनुनयन म्हणजे आचरण करणे, अनुनयन म्हणजे त्याचा टू फॉलो, अनुनय करणे. अनुयायी कोणाला म्हणतो आपण? अनुयायी त्याला म्हणतो जो आपल्या आदर्शाने आपल्याला जे काही सांगितलं त्याला आपल्या जीवनामध्ये जो उतरवतो त्याला अनुयायी म्हणतो. त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न करतो त्याला आपण अनुनय म्हणतो. आणि अनुनय तर अनुनय म्हणजे या पद्धतीने ते आचरण म्हणजे त्याचं टू बी फॉलो, पालन करणे है ना. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जो काही उपदेश आलेला आहे ते सम्यक मार्गाने चालत होते आणि त्यांचे सर्व विकार शांत होत होते. कोणाचे? जे बुद्धाचं प्रवचन ऐकायचे आणि जे सम्यक मार्गाने चालायचे. तर ते सम्यक मार्गाने चालणाऱ्या व्यक्तीचे विकार शांत होतातच ना, यामध्ये काही दुविधाच नाही आहे है ना. नम्र विनंती, अनेक अर्थ एकाच वाक्याचे अनेक अर्थ निघत असतात है ना. तर आता इथे जो अर्थ लागू होतो तो अर्थ आपण अभिप्रेत समजावा. तर सम्यक मार्गाने चालत होते आणि त्यांचे सर्व विकार शांत होते. ते असत्य चालत होते त्यांचा ऱ्हास होत होता. आजही जे धम्ममार्गाने चालतात त्यांना एक प्रकारच्या सुखाची अनुभूती होत असते आणि जे अधम्माच्या मार्गाने चालत असतात त्यांच्या जीवनामध्ये दुःख येत असते. त्यांच्या जीवनाचा ऱ्हास होत असतो. हे त्याही काळातलं सत्य होतं ना, आजच्याही काळामध्ये हे सत्य आहे. तर या पद्धतीनं हे जे वाक्य आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आणि यामध्ये जे विशेषत्वानं बाब सांगितलेले आहे की ते 60 भिक्खू असत्य मार्गाचा अवलंब करीत होते आणि म्हणून बुद्धाचा उपदेश ऐकल्यानंतर सुद्धा ते असत्य मार्गाचा अवलंब करीत असल्यामुळे त्यांना त्याच्या कर्माचे विपाक भोगावे लागले है ना. तर त्यांच्या तोंडातून रक्त पडू लागले. शब्दशः घेण्याचं काही कारण नाही. पडलेही असेल, नाही पडलेही असेल, पण महत्वाची बाब ही आहे की ते त्यांच्या कर्माचे फळ भोगत होते आणि त्यामुळे त्या प्रसंगानुरूप जरी ते त्या ठिकाणी बसलेले होते आणि बुद्ध अग्गिखंदोपन सूत्राचा उपदेश करीत होते तरी पण त्या अग्गिखंदोपन सूत्राच्या उपदेशाने त्यांना असं घडलं असा संदर्भ जोडणे हे चुकीचं आहे. ते जे घडलं ते त्यांच्या कर्मानुसार घडलं, त्यांनी त्यांच्या कर्माची फळं भोगले. यासाठी बुद्धाचा उपदेश कारणीभूत ठरलेला नाही, कारण बुद्धाचा उपदेश लोकांना सन्मार्गावर नेण्यासाठीच असतो नाही का. तर या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आलेला आहे आणि मग जे लोक सम्यक मार्गाने चालतात त्यांचे विकार शांत होतात आणि जे असत्य मार्गाने चालतात ते गवताप्रमाणे नष्ट होतात. जसं गवत नष्ट होते, नांगरणी वखरणी करण्यामध्ये गवताचा नाश होतो. तर भगवान बुद्ध सुद्धा एक कुशल शेतकरी आहे. ते नांगरणी वखरणी करतात. जे काही गवत आहे ते गवत ते साफ करतात. कशासाठी? शेती चांगली व्हावी यासाठी. श्रद्धेचं बीज पेरतात आणि निर्वाणाचं पीक ते घेतात. यामध्ये जे गवत उगलेलं असते ते गवत तर नष्ट होणारच आहे ना. यामध्ये बुद्धाचा काही दोष आहे का? बुद्धाचा दोष नाही. तर यामध्ये आता पुढे एक यंत्राचं उदाहरण दिलेलं आहे, ऊस यंत्राचं. ते तर आता स्वाभाविक आहे. आता त्या काळामध्ये यंत्र होते की नाही, ते कशाने पिळत होते. आज वेगळं यंत्र आपल्या समोर आपल्याला दिसते आहे नाही का. इलेक्ट्रिकवर चालते किंवा त्या मोटारवर चालते आणि त्याच्या मध्यभागी तो ऊस जो आहे तो फसवला जातो आणि त्यातून तो रस निघत असतो आणि तो खाली ग्लासामध्ये जमा होत असतो. आपण ते यंत्र आपण पाहिलेलं आहे. त्या काळामध्ये कदाचित वेगळ्या पद्धतीचं यंत्र असेल, ते हाताने त्याला ऑपरेट केल्या जात असेल आणि हाताने ऑपरेट करून नाही का तर त्यातून ते रस काढल्या जात असेल आणि मग तिथे एखादी काही जे कीटक पडलं तर त्याच्यासोबत ते सुद्धा पिळल्या जात होतं आहे ना. आणि
मग असं म्हटलेलं आहे की हे राजा, तथागत परिपक्व लोकांना ज्ञान देण्यासाठी धर्मयंत्राला चांगल्या पद्धतीने फिरवतात. भगवान बुद्धाने काय काय करतात? धर्मयंत्र फिरवतात. आणि धर्मयंत्र फिरवत असताना जे असत्य मार्गाने जातात ते त्या किड्याप्रमाणे मरतात. एखाद्याने आता म्हणजे ते आपल्या मार्गाने चाललेले आहे, चालत असताना ते या यंत्रामध्ये सापडले, तर त्यासाठी काय भगवान बुद्ध दोषी आहेत का? नाही आहे ना. कारण ते असत्य वर्तन करत आहे आणि ते असत्य वर्तन करत असताना त्याचे परिणाम ते स्वतःच भोगत आहेत. ते स्वतःच्या अधोगतीला तेच लोक म्हणजे कारणीभूत आहे. तर त्याच्यामध्ये बुद्धाचा काही दोष नाही. तर अशाच पद्धतीनं बनते नागसेन, तरीही ते भिक्खू या धर्मोपदेशामुळे दुःखास प्राप्त झाले नाहीत काय? मग पुढे ते म्हणतात की नाही हे राजा, एखादा सुतार नुसता लाकडाकडे पाहत बसून त्याला सरळ करू शकतो काय? बनते नाही. मग एखादी कुमार्गावर चालला असेल तर त्याला सरळ करायचं असेल तर जे काही शस्त्र आहे त्या शस्त्राचा वापर जसा सुतार करतो वेड्या वाकड्या लाकडाला आकार देण्यासाठी, तसे बुद्ध आपल्या अवजारांचा वापर करतात. म्हणजे बुद्धाकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा वापर करून ते अशा लाकडांना जे वाकडे तिकडे आहे, म्हणजे अशा लोकांना जे गैरवर्तन करतात, जे चुकीचं वर्तन करतात, जे कुमार्गाला लागलेले आहेत, त्यांना सरळ करण्याकरिता ते आपलं ज्ञान देत असतात. आणि अशा या ज्ञान प्राप्त लोकांच्या माध्यमातून ते आपल्या परिषदेचं रक्षण करतात. आपल्या परिषदेचं रक्षण म्हणजे, तर आपला जो भिक्खू संघ आहे त्या भिक्खू संघाला अधिकाधिक सरळ मार्गावर नेण्यासाठी, योग्य मार्गावर नेण्यासाठी, न्याय मार्गावर नेण्यासाठी संघामध्ये एकरूपता निर्माण करण्यासाठी, संघामध्ये संघाच्या लोकांना प्राप्ती करून देण्याच्या उद्देशाने भगवान बुद्ध त्यांना उपदेश करत असतात. कारण या परिषदेच्या माध्यमातून, या संघाच्या माध्यमातून एक प्रकारे बुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार होणं आणि बुद्धाच्या धम्माच्या माध्यमातून एक आदर्श मॉडेल कसा उभा होऊ शकतो, यासाठी बुद्धाने जे काही संघाची निर्मिती केलेली होती, तर त्या संघाला परिपक्व करण्यासाठी बुद्ध आपला उपदेश देत होते. म्हणून ते म्हणतात की तथागताला ज्ञान प्राप्त करण्यायोग्य लोकांनी ज्ञान दिल्याशिवाय, त्यांना ज्ञान दिल्याशिवाय आपल्या परिषदेचे रक्षण करणे शक्य नाही. आणि मग जे लोक असत्य मार्गावर आहेत त्यांना ज्ञान देत होते, त्यांना सुद्धा ज्ञान देत होते, परंतु ते आपल्याच निष्क्रियतेमुळे असत्य मार्गावर चालून आपले नुकसान करून घेत होते. ते स्वतःचं नुकसान स्वतःच करून घेत होते, कारण ते असत्य मार्गावरच चालत होते, है ना. ज्याचं चित्त जड असेल, जड चित्त आपण बघितलं ना, चित्त जड असेल तर ते काहीच ग्रहण करत नाही. श्रद्धा नसेल उत्पन्न झाली नसेल तर ग्रहण करत नाही. त्याचं मन विस्कळीत असेल, स्मृतीपूर्वक त्याचं मन म्हणजे चंचल असेल, स्मृती नसेल त्याच्या मनामध्ये, स्मृतीचा सराव जर त्याने केला नाही, तर असं चंचल असलेलं मन काहीच ग्रहण करत नाही. आणि असं चंचल असलेलं मन जेव्हा काहीच ग्रहण करत नाही तेव्हा तो आपल्या स्वभावाप्रमाणे वागत असतो. आणि स्वभाव तर कुशल कर्म करण्याचाच जास्त असतो. कुशल कर्माकडे आपला ओढा कमी असतो, अकुशल कर्म करण्याकडे जास्त ओढा असतो. कारण धम्मामध्ये तो पारंगत नसतो, धम्म जाणण्यामध्ये त्याला इंटरेस्ट नसते. आणि धम्म जाणण्यामध्ये ज्याला इंटरेस्ट नसते तो पंच इंद्रियाच्या विषयाचे भोग भोगण्यामध्ये मग्न असतो, रममान असतो, त्याचा तो सुख मानत असतो. तर अशा पद्धतीने लोक असत्य मार्गाने चालत असतात आणि मग आपला स्वतःच्या कर्माने आपला नाश करून घेतात ना. तर एखादा राजा, ज्याप्रमाणे हे राजा चोर आपल्या कर्तृत्वाने डोके फोडून घेतो, सुरावर चढतो, म्हणजे त्याने केलेल्या अपराधाची त्याला सजा मिळते. आणि केवढा मोठा अपराध तेवढी मोठी त्याला सजा. मग त्याला सुळावर चढवल्या जाऊ शकते, त्याचा शिरच्छेद केला जाऊ शकते, है ना. तर त्याचप्रमाणे हे राजा, जे लोक असत्य मार्गाने चालतात ते स्वतःच्या कर्तृत्वामुळे आपला नाश करून घेतात आणि बुद्धाच्या शासनातून दूर फेकले जातात. असे लोक बुद्धाच्या शासनामध्ये स्थिर होत नाही, बुद्धाच्या धम्मामध्ये स्थिर होत नाही. तर जो धम्मामध्ये स्थिर होतो तो बुद्ध शासनामध्ये स्थिर होत असतो, आणि जो धम्मामध्ये स्थिर होत नाही तो बुद्ध शासनाच्या बाहेर फेकला जातो, ठीक आहे नाही. तर ही म्हणजे व्यावहारिक गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो.
आणि म्हणून ते म्हणतात की इथे ज्या भिक्खूंच्या तोंडातून रक्त निघू लागले असा जो उल्लेख आलेला आहे तो भगवान बुद्धामुळे नाही किंवा अन्य दुसऱ्या कोणामुळे नाही, तर ते त्यांच्या आपल्या कर्मामुळे घडलेले आहे. म्हणून वारंवार या ठिकाणी जो काही उपदेश भगवान बुद्धाचा आलेला आहे त्यामध्ये अनेक ठिकाणी कर्मावरच भर दिलेला आहे, कर्माबद्दल बोलल्या गेलेला आहे, कर्माच्या संदर्भाने इंगित केल्या गेलेला आहे ना. कर्म सिद्धांत पटवून देण्याचा वारंवार बुद्धांनी प्रयत्न केलेला आहे. सांगितलेलं आहे की दूषित कर्म करू नका, त्याचे परिणाम येणारच आणि त्याचे परिणाम तुम्हाला भोगावंच लागणार, त्यातून सुटका नाही, कोणीही वाचवू शकत नाही. वारंवार भगवान बुद्धाने वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या सूक्तांच्या माध्यमातून प्रासंगानुरूप भगवान बुद्धांनी या गोष्टी वारंवार पटवून दिलेल्या आहे. कारण हा अतिशय महत्वाचा असा भाग आहे, हे महत्वाचं तत्व आहे ज्या तत्वाला अनुसरून आपण आपल्या जीवनाला चांगली गती देऊ शकतो ना, सत्कर्म करून. म्हणून आता पुढे जो उल्लेख आलेला आहे तो की एखाद्या पुरुषाने सर्व लोकांना अमृत द्यावे, त्या अमृताला पिऊन सर्वांनी निरोगी व्हावे, रोगमुक्त व्हावे. परंतु येथे एखाद्या पुरुषाने ते अमृत पचवू न शकल्यामुळे मरणास प्राप्त व्हावे. त्याला ते अमृत पचवता आलं नाही तर त्याला कोण दोषी आहे? देणाऱ्या माणसाने चांगल्या भावना ठेवून त्याला अमृत दिलेलं आहे, त्याच्या कल्याणाची भावना करून अमृत दिलेलं आहे. पण अमृत पचवताच एखाद्या व्यक्तीला आल्या नाही आणि अमृत पचवता आलं नसल्यामुळे त्याचे परिणाम जर तो भोगत असेल तर त्याच्यामध्ये अमृत पाजणारा दोषी नाही. म्हणून भगवान बुद्धाचं तत्वज्ञान हे अमृतासारखं आहे. त्या 60 भिक्खूंना पचवता आलं नाही, त्याच्यामध्ये बुद्धाचा काय दोष आहे की नाही. आणि म्हणून अशा व्यक्तीला, म्हणजे असा व्यक्ती तो आपल्या कर्मानुसार त्याची फळं भोगत असतो. तर याच पद्धतीनं हे राजा तथागताने 10,000 लोकधातूंचे वेगवेगळे जे तत्व या ब्रह्मांडामध्ये आहेत त्याला लोकधातू म्हटलेलं आहे. तर देव मनुष्यामध्ये अमृतरूपी धर्मदान दिलं. भगवान बुद्धाने जे धर्मदान दिलं ते अमृतरूपी होतं. भगवान बुद्धाने जे तत्व सांगितले ते अमृता समान आहे, माणसाच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणारं आहे, माणसाला योग्य गती देणारं आहे, माणसाला बुद्धत्वाकडे नेणारं आहे, माणसामध्ये परिवर्तन घडवून आणणारं आहे. तर यात ते जीव योग्य होते ते धर्म मात्रेमुळे शांत झाले व जे जीव अयोग्य होते ते धर्म मात्रेमुळे राजसास प्राप्त झाले. त्यांनी ग्रहणच केलं नाही, त्यांनी आत्मसात केलं नाही किंवा त्यांना ते तत्वज्ञान पचवता आलं नाही. पचवता न आल्यामुळे ते आपल्याच कर्मानुसार, सवयीनुसार, हॅबिटनुसार वागत राहिले, दुष्कर्म करत राहिले आणि त्याचे ते परिणाम त्यांना भोगावे लागतात. आणि आणखी एक महत्वाचं उदाहरण या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे, व्यावहारिक उदाहरण आहे ना. आता भोजन आपण आपल्या जीवनाचं रक्षण करण्याकरिता घेतो. आपलं जीवन म्हणजे आपला जो प्रवास आहे, जो प्रवाह आहे, जीवन प्रवाह, तो सुरळीतपणे चालावा यासाठी या उद्देशाने आपण भोजन ग्रहण करतो, आहे की नाही. जिवंत राहता यावं, अधिक काळ आपल्याला जगता यावं, हाच तर एक प्रामाणिक हेतू आपला सर्वांचा असतो. म्हणून आपण सकाळी जेवण करतो, सायंकाळी जेवण करतो, आपल्या शरीराचं पोषण व्हावं यासाठी आपण जेवण करतो, भोजन करतो, है ना. पण जे लोक अतिभोजन करतात, लोभामध्ये फसतात, दुष्कर्म आहे ना हे. लोभामध्ये फसणं म्हणजे दुष्कर्म आहे, अकुशल आहे. लोभ हा अकुशल आहे आणि अकुशल कर्म केल्यामुळे त्याचे परिपाक आपल्याला भोगावे लागतात. म्हणून जे लोक अतिलोभामुळे जास्त खातात त्याचे दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर होते आणि त्यांच्या शरीरावर झालेल्या दुष्परिणामामुळे त्यांना विविध व्याधी जडतात आणि त्या विविध व्याधीमुळे ते आपलं मरण स्वतःच ओढवून घेतात ना. इथे कॉलरा या बिमारीचा उल्लेख आलेला आहे. अतिभोजनामुळे कॉलरा होतो, अतिभोजनामुळे अपचन होते, अपचनामुळे माणूस पूर्णपणे म्हणजे लूज होऊन जातो, लूज मोशन मध्ये जातो. लूज मोशन मध्ये झाल्यामुळे त्याच्यावर अनेक प्रसंग ओढवतात आणि मरण सुद्धा ओढवू शकते. तर त्याच्यामध्ये भोजन देणाऱ्या माणसाचा काही दोष आहे का? त्याला ते पचवता आलं नाही. जे काही अतिरिक्त भोजन त्यांनी ग्रहण केलं लोभामुळे, ते जर त्याला पचवता येत नसेल तर त्याच्यासाठी भोजन वाढणारा माणूस म्हणजे दोषी ठरत नसतो. आणि म्हणून ही गोष्ट प्रामुख्याने या ठिकाणी जी आलेली आहे, या वेगवेगळ्या
ठिकाणी जे दोन संदर्भ आलेला आहे त्याला एकत्र करून त्या दोन संदर्भामध्ये जी काही कॉन्ट्राडिक्टरी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे राजाच्या मनामध्ये जो काही हा प्रश्न उपस्थित झालेला आहे, हा प्रश्न या ठिकाणी त्यांनी चर्चेसाठी ठेवलेला आहे. तर तथागत सर्व जीवांचे अहित दूर करून हिताची कामना करतात. हे अगदीच सत्य आहे, कारण तथागत हे महाकारुणिक असल्यामुळे ते लोकांच्या हिताचीच भावना त्यांच्या मनामध्ये असते. परंतु आपल्या दुष्कर्मामुळे लोक म्हणजे त्याचा परिपाक भोगतात, त्यासाठी भगवान बुद्ध कारणीभूत नाही. तर म्हणून त्याप्रमाणे हे राजा तथागताने 10,000 लोकधातूंचे देव मनुष्यामध्ये अमृतरूपी धर्मदान दिले. त्यात ते जीव योग्य होते जे धर्म मात्रेमुळे शांत झाले व ते जीव अयोग्य होते ते धर्मामुळेच रासाला प्राप्त झाले. त्यांनी चुकीच्या धर्माला ग्रहण केलं. तर ते जे जीव अयोग्य होते ते धर्मामुळेच रासाला प्राप्त झाला. आता इथे जो धर्म हा शब्द आलेला आहे तो अकुशल धर्म, कुशल धर्म आणि अकुशल धर्म. त्यांनी अकुशल धर्माला ग्रहण केलं आणि म्हणून त्याचे परिणाम त्यांनी भोगले, त्यांचा ऱ्हास झाला. अशा पद्धतीचा हा जो काही उल्लेख या ठिकाणी आलेला आहे तो उल्लेख आणि त्याचा संदर्भ आणि त्याचा मतितार्थ या छोट्याशा प्रकरणाच्या माध्यमातून आपण समजून घेतलेला आहे. तर या प्रकरणाच्या संदर्भामध्ये मला जे काही सांगता आलं मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि हा प्रयत्न करत असताना याचा जो मतितार्थ आहे तो आपण समजून घ्यावा की कर्मसिद्धांत पुन्हा एकदा या ठिकाणी भगवान बुद्धाने सांगितलेला आहे की आपल्या चांगल्या कर्माचे परिणाम आपल्याला मिळतील आणि आपल्या वाईट कर्माचे परिणाम सुद्धा आपल्यालाच भोगावं लागेल. तर आजच्या या प्रकरणाच्या निमित्तानं एवढंच. आपण सर्वांनी शांतपणे मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.